आपल्या मुलाची कुठलीही एखादी परीक्षा किंवा स्पर्धा असेल ना, तर पूर्ण जगभराचं टेन्शन आपल्या आयांच्या चेहऱ्यावर असतं बघा. पण नुसतंच टेन्शन घेऊन बसून चालतंय कुठं? कारण आज ना माझ्या मुलाची म्हणजे पाचची स्टेट लेव्हलची कराटेची टुर्नामेंट आहे. त्यासाठी लवकर उठून भरपूर असे मेथीचे पराठे बनवले, म्हणजे नाश्त्याला सुद्धा होतील आणि तिकडे घेऊन जायला सुद्धा होतील. नेहमीप्रमाणे पार्थने सुद्धा लवकर उठून छान अशी पूजा केली आणि सगळं आवरून आता आम्ही निघालोय फोंड्याला, जिथे टुर्नामेंट आहे. आता पणजीपासून तिथं जायला अर्धा पाऊण तास तरी लागतो. आता गेले 8 दिवस झाले गोव्यात पाऊस तरी खूपच कमी आहे आणि आता आम्ही पोहोचलो फोंड्यात. तर या स्टेडियमवर ना पहिल्यांदाच ही टुर्नामेंट होते आणि तसं हे स्टेडियम सुद्धा छोटं सुद्धा आहे थोडं. तर आता पोहोचल्यावर तिकडे बरेचसे पॅरेंट्स बघा किती टेन्शन मध्ये दिसतायत बिचारे. कारण सगळ्यांना ना टेन्शन आपल्या मुलांचं प्रत्येकाला असतं आणि ती होईपर्यंत कोणीच स्वस्त नसतं. आता गट्टूची म्हणजे पारची सुद्धा टुर्नामेंट थोडी आज लेटच चालू झाली, पण त्याचा परफॉर्मन्स मात्र अगदी उत्तम होता आणि आता स्टेट लेव्हलला सुद्धा त्याला 1 गोल्ड आणि 1 सिल्वर असे 2 मेडल्स मिळाले. तर तोच आनंद सगळ्यांनी साजरा केला, फोटो काढले आणि बाहेर येऊन बघतोय तर आमच्या कारच्या बरोबर मागच्या साईडलाच कोणीतरी आपली कार पार्क केली होती. आता ती अनाउन्समेंट करून काढेपर्यंत खूप वेळ गेला. तोपर्यंत सगळ्यांना भूक सुद्धा लागली. घरातून आणलेले पराठे देताना ती मुलं म्हणाली, आता आम्हाला आज फिश थाळी खायची आहे. तर त्यासाठी आता सगळेच तिकडं गेलो. मी मात्र माझ्यासाठी अंडा मसाला घेतला. जेवण करून घरी आलो आणि संध्याकाळी मात्र जास्त काही हेवी नको म्हणून फक्त दाल खिचडी बनवली. तर मंडळी असा होता आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.